नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न जो स्कॉलरशिपला किंवा इतर स्पर्धा परीक्षांसाठी किंवा यूजीसी नीट परीक्षेला विचारला गेलेला हा असा प्रश्न आहे आणि स्कॉलरशिपला विचारला जातो 2 मार्कासाठी आणि पटकन मार्क मिळून जातात। आता आपल्याला दिलेला प्रश्न आहे बघा, स्मिता आणि नीता यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4 असून दोघींच्या वयाची बेरीज 35 वर्ष आहे, तर त्यांची वये पुढीलपैकी कोणती? पर्याय दिलेले आहेत 15 वर्ष व 10 वर्ष, 15 वर्ष 20 वर्ष, 20 वर्ष 10 वर्ष, 15 वर्ष 10 वर्ष। आता यापैकी 4 पर्यायांपैकी कोणतं बरोबर उत्तर आहे ते आपल्याला काढायचं आहे। म्हणजे स्मिता अनुक्रमे आहे ते स्मिताचं पहिलं असेल, नीताचं दुसरं असेल। पर्याय नव्हे तर 15 10 10 15 जे दिले की त्यापैकी। तर इथे बघा उत्तर काढताना तुम्ही काही मुलांना आपल्याला शॉर्ट ट्रिकने पटकन उत्तर काढता येईल, काहींना थोडा वेळ लागेल, पण उत्तर आपलं बरोबर आलं पाहिजे, है की नाही? म्हणून आपण शॉर्ट ट्रिक न वापरता इथं ती नंतर सांगतो कशी म्हणजे शॉर्ट ट्रिक वापरायची ती, तर तत्पूर्वी आपण त्याचं उत्तर स्टेप बाय स्टेप काढूया। तर बघा स्मिता आणि नीता यांच्या वयाचं गुणोत्तर 3:4 आहे, म्हणजे त्यांच्या वयाची त्यांची वय काढा सांगितलंय, म्हणजे त्यांचं वय काय मानायचं आपण x वर्षे, काय म्हणलं त्यांचं वय x वर्ष मानलं, म्हणजे समानपट आहे। म्हणजे स्मिताचं वय काय झालं, स्मिताचं वय काय होईल 3x होईल व नीताचं वय काय होईल, नीताचे वय 4x वर्षे मान। मग ह्या दोघांच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे, म्हणून 3x अधिक 4x बरोबर काय झालं 7, ठीक आहे? पुन्हा त्यांनी काय सांगितलंय, त्या दोघींच्या वयाची बेरीज किती आहे, किती आहे 35 आहे। त्या दोघींच्या वयाची बेरीज 35 आहे, म्हणजे इथं आपण समीकरण दुसरं घेण्यापेक्षा याच समीकरणात त्याचा वापर करता येईल आपल्याला। तर बघा 3x अधिक 4x बरोबरच काय होतंय 35 होतंय, कळलं? मग पुढची स्टेप बघा, 3x अधिक 4x किती झाले 7x बरोबर इकडे उजव्या बाजूला काय आहे 35 आहे। मग x ची किंमत काढायची आहे, म्हणजे 7 गुणाकारला आहे डाव्या बाजूला, तो उजव्या बाजूला काय होईल भागाकारला जाईल, म्हणजे 35 ला तो काय करेल तो भाग लागेल का, तर साइड बदलली, साइन काय झालं बदललं, बरोबर ना? म्हणजे बाजू बदलली, चिन्ह बदललं, म्हणजे x ची किंमत किती आली हो, तर 7×5 35, 7×5 किती आला 35 आला, म्हणजे x ची किंमत 5 आली, म्हणजे 5 वर्षे आली। पण आपण स्मिताचं वय किती मानलंय 3x मानलंय, मग स्मिताचं वय किती होईल, स्मिताचे वय किती होईल 3 गुणिले x, म्हणजे 3 गुणिले किती होणार 5, म्हणजे 15 वर्ष। आणि नीताचं किती होणार, किती मानले आपण 4x दिले की नाही आपल्याला गुणोत्तर 3:4, म्हणजे 4x म्हणजे 4 गुणिले 5 म्हणजे 20 वर्ष। म्हणजे आता ह्या क्रमाने घ्यायचं, इथे आपल्याला दिले बघा 2 पर्याय दिले, कुठे दिले बघा 15 आणि 20 असा आहे का कोणता पर्याय, तर कोणता पर्याय बघा, म्हणजे जे पहिलं दिले ते स्मिताचं आहे, दुसरं दिलंय ते नीताचं। 15 वर्ष स्मिताचं आलं, 20 वर्षे नीताचं। कळलं उत्तर कसं काढले आपण? आता हे शॉर्ट ट्रिक कशी वापरायची, तर एवढी सगळी प्रोसेस करण्यापेक्षा काय लक्षात ठेवायचं, वयाचं गुणोत्तर दिले, त्या दोघींच्या वयाची किंवा दोघांच्या वयाची बेरीज पण सांगितली आहे, तर काय करायचं त्या दोघांची बेरीज करायची, तर किती आली 7 आली, आणि त्या दोघींच्या वयाची बेरीज पण दिलेली आहे किती 35 आहे, म्हणजेच ह्या 35 ला काय करायचं 7 ने भागायचं, किती भागाला 5 आला, पुन्हा ह्या 5 ने त्या 3 आणि ह्या 4 ला काय करायचं गुणायचं, मग 5 3 15 आलं, 5 4 20 आलं, ठीक नाही? म्हणजे 15 वर्ष आणि 20 वर्ष। कळतंय? येते का लक्षात? म्हणजे असं तुम्हाला 2 मार्क मिळून जातील।